19 जून 1966 बाळासाहेब ठाकरे नावाच्या वाघाने शिवसेना नावाच्या झंझावाताची स्थापना केली. पण तेव्हा प्रस्थापित राजकीय धुरीणांनी या नवख्या संघटनेला नव्याचे 9 दिवस आंदोलनांचा टोळका असं म्हणत हिणवलं होतं. अनेकांना वाटलं होतं की ही संघटना फक्त मोर्चे आणि घोषणांपर्यंतच मर्यादित राहील. पण अवघ्या 5 वर्षात बाळासाहेब ठाकरेंनी असा काही मास्टर स्ट्रोक मारला की संपूर्ण देशाचं तख्त हादरलं. 1971च्या निवडणुकीत शिवसेनेचा फक्त पहिला महापौरच झाला नाही, तर मुंबईच्या सत्तेचा चेहरा मोहराच बदलला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी मुंबईत आलेल्या सामान्य घरातील पोरांना बाळासाहेबांनी थेट नगरसेवक बनवलं. 42 पैकी 30 उमेदवार हे बहुजन समाजाचे होते. हे केवळ निवडणूक निकाल नव्हते, तर बहुजन समाजाचा मुंबईच्या सत्तेवरील पहिला आणि सर्वात मोठा राज्याभिषेक होता. नेमकी कशी झाली होती ही निवडणूक? बाळासाहेबांनी 5 वर्षातच मुंबईत शिवसेनेला पहिल्यांदा सत्तेच्या तख्तापर्यंत कसं पोहोचवलं? पाहूया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. 1960च्या दशकात मुंबईत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या, परंतु दक्षिण भारतीय नागरिकांचे वर्चस्व वाढले होते. कारकून आणि प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठी तरुणांना डावललं जात असल्याची भावना निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले होते, पण मुंबई महाराष्ट्राची, तरीही मराठी माणूस मुंबईत उपरा अशी स्थिती होती. यामुळे मराठी तरुणांमध्ये असंतोष खदखदत होता. बाळासाहेब ठाकरे यांनी 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं. या साप्ताहिकातून त्यांनी मुंबईतील विविध कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या नावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यात अमराठी लोकांचे वर्चस्व कसे आहे हे त्यांनी चव्हाट्यावर आणलं. यामुळे मराठी तरुण मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे आकृष्ट झाले आणि एका संघटनेची गरज निर्माण झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या एका छोट्या घरातून 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. काही मोजक्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं शिवसेनेचं ध्येय होतं. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देणं हे मुख्य उद्दिष्ट होतं. आक्रमकतेचे प्रतीक म्हणून डरकाळी फोडणारा वाघ हे चिन्ह निवडण्यात आलं होतं. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर लगेचच 1967 मध्ये ठाणे नगरपालिकेमध्ये सत्ता आली होती. वर्षभरातच मुंबई महापालिकेची निवडणूक लागली. ठाण्यातील विजयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह होता. या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षाची युती केली होती. त्यावेळी शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता साळवी, प्रमोद नवलकर अशा दमदार वक्त्यांची फळी उभी होती. रक्त सळसळणाऱ्या तरुणांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. त्यावेळी प्रचाराची पद्धत आजच्या इतकी डेव्हलप झालेली नव्हती. एखादा मतदार चाळीतून निघाला की बूथवर पोहोचेपर्यंत पोरं शिवसेनेलाच मत द्या म्हणत त्याची पाठच सोडत नव्हते. त्या काळी बाप कम्युनिस्ट तर पोरगा शिवसैनिक हे चित्र गिरगावात सगळीकडे दिसत होतं. त्यामुळे शिवसेनेलाच मत द्या असा हट्ट पोरं सोरं आपल्या आईबापाकडे धरत होती. त्या काळी भिंती ह्या प्रचारासाठी महत्वाचा मीडिया होता. भिंतींवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा लोकांचं लक्ष वेधून घ्यायच्या. सुपरहिट झालेल्या पिक्चरचं नाव, गाणं, सुविचार यांचा वापर घोषणांमध्ये केला जायचा. थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते. बूंद जो बन गए मोती, शिवसेना हमारा साथी अशा घोषणा रंगवल्या जाऊ लागल्या होत्या. काँग्रेसच्या घोषणा सुद्धा कितीही भारी असल्या तरी शिवसैनिकांकडून त्याचा फज्जा उडवला जायचा. काँग्रेसला मत म्हणजे चांगल्या नागरी जीवनाला मत अशी घोषणा असेल तर शिवसैनिक त्यांच्या पुढे हा 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 असं लिहून मोकळं व्हायचे. विचारधारा वगैरे कुणाला काहीही समजत नव्हतं, पण काहीही गडबड झाली तर शिवसेना जिंदाबाद म्हणत पोरं सोरं लगेच तिकडे पळत सुटायचे. थोडक्यात
मराठीच्या मुद्द्यावर सगळी जनता एकवटली होती. सर्वांनी एकमुखाने शिवसेनेला प्रतिसाद दिला होता. सत्ता आली नाही, पण 140 पैकी 42 जागा हा विजय मोठा होता. शिवसेना पहिल्याच निवडणुकीत 2 नंबरचा मोठा पक्ष ठरला होता. त्या काळी अनेक तरुण पोटासाठी नोकरीसाठी मुंबईत आले होते. त्यांच्यातल्या अनेक पोरांना बाळासाहेबांनी नगरसेवक बनवलं. या निकालाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुजन समाजातल्या छोट्या छोट्या जाती ह्या शिवसेनेच्या पाठीमागे उभ्या राहिल्या होत्या. विजयी 42 उमेदवारांपैकी जवळपास 30 उमेदवार हे बहुजन समाजाचेच होते. पण अद्याप मुंबईमध्ये शिवसेनेला महापौर सत्तेत बसवायला 3 वर्ष वाट पाहावी लागणार होती. 1971 मधील महापौर निवडणूक हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक टर्निंग पॉइंट होता. एका बाजूला स्वातंत्र्यानंतर मुंबई महापालिकेवर एक छत्री राज्य असलेली बलाढ्य काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला अवघ्या 5 वर्षांची तरुण शिवसेना. या लढाईत बाळासाहेब ठाकरेंनी जो मास्टर स्ट्रोक मारला तो आजही राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. बाळासाहेबांना महापौर पदासाठी असा चेहरा हवा होता जो सुशिक्षित, संयमी आणि सर्वमान्य असेल. त्यांनी त्यांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांची निवड केली. काँग्रेसकडे त्या काळी दिग्गज नेते होते. त्यांना टक्कर देण्यासाठी राजकारणी नव्हे तर समाजातील एक प्रतिष्ठित चेहरा डॉक्टरला समोर आणून बाळासाहेबांनी मध्यमवर्गीय मुंबईकरांची मते आकर्षित केली. विशेष म्हणजे बाळासाहेबांचे वैयक्तिक डॉक्टर असूनही ते अपक्ष निवडून आले होते. त्यांचा दादर माहीत परिसरात मोठा जनसंपर्क होता. मराठी माणसाला न्याय द्या या एकाच मुद्द्यावर शिवसेनेने काँग्रेसच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला. दक्षिण भारतीयांविरोधातील आंदोलने आणि नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला प्राधान्य या मुद्द्यांमुळे मुंबईकर मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा ठाकला होता. 1971 मध्ये शिवसेनेकडे संख्याबळ कमी असूनही बाळासाहेबांनी इतर गट आणि अपक्षांची मोट बांधली. ही मुंबईच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून शिवसेनेची पहिली ओळख होती. शिवसेनेला 42 जागा मिळाल्या होत्या, पण सत्तेसाठी ते पुरेसं नव्हतं. काँग्रेसकडे बहुमत होतं, तरीही बाळासाहेबांनी विभाजित करा आणि राज्य करा हे सूत्र वापरलं. त्यावेळी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. बाळासाहेबांनी काँग्रेसमधील नाराज गटांशी गुप्त चर्चा केली. शिवसेनेने तर प्रजा समाजवादी पक्षाशी युती केलीच होती. बाळासाहेबांनी जोडीला अपक्ष आणि काही छोट्या गटांना मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आणलं. 1971ची मुंबई महापौर निवडणूक ही संख्याबळाच्या गणितापेक्षा बाळासाहेबांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा मोठा विजय होता. त्यावेळी शिवसेनेकडे स्वतःचे बहुमत नसतानाही त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते. 1971 मधील महापालिकेचे पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडे सुमारे 65च्या आसपास नगरसेवक होते. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे 42 नगरसेवक होते, तर प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, जनसंघ आणि अपक्ष असे मिळून उर्वरित नगरसेवक होते. काँग्रेसला सत्ता राखण्यासाठी केवळ काही मतांची गरज होती, तर शिवसेनेला महापौर करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार होती. महापौर पदाच्या निवडणुकीच्या दिवशी अत्यंत अटीतटीची लढत झाली. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांना 71 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 63 मते मिळाली. डॉक्टर गुप्ते यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा 8 मतांनी पराभव केला. काँग्रेसकडे स्वतःचे 65हून अधिक नगरसेवक असताना त्यांना केवळ 63 मते पडली. याचा अर्थ काँग्रेसची काही मते फुटली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पडद्यामागून हालचाली करून काँग्रेसमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेच्या बाजूने वळवलं होतं. 1971 मध्ये बाळासाहेबांच्या 8 मतांच्या जादुई आकड्याने इतिहास घडवला. मुंबईत भगव्या पर्वाचा उदय झाला होता. मुंबईच्या रस्त्यांवर पहिल्यांदाच शिवसेनेच्या विजयाचा जो गुलाल उधळला गेला, त्याने दिल्लीपर्यंतच्या राजकारण्यांचे लक्ष वेधून घेतले होते. महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच महापालिका मुख्यालयाबाहेर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी दक्षिण मुंबई दुमदुमून गेली होती. या विजयानंतर एका उघड्या जीपमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि नवनिर्वाचित महापौर डॉक्टर हेमचंद्र गुप्ते बसले होते. बाळासाहेबांच्या चेहऱ्यावरचा तो ऐतिहासिक विजयाचा आनंद आणि डॉक्टर गुप्तेंचं संयमी स्मितहास्य पाहून शिवसैनिक वेडे झाले होते. मुंबईतील दादर, लालबाग, परळ आणि गिरगाव हे भाग अक्षरशः भगवे झाले होते. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती तसतशा घराघरातून मराठी महिला आरतीचं ताट घेऊन महापौर डॉक्टर गुप्तेंना ओवाळण्यासाठी बाहेर येत होत्या. ही मिरवणूक फक्त एका महापौराची नव्हती, तर मुंबई आमची आहे हे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेसोबत आलेल्या प्रत्येक मराठी माणसाची होती. ढोल ताशांच्या गजरात मुंबईने आपल्या पहिल्या शिवसेना महापौराचे जंगी स्वागत केले होते. डॉक्टर गुप्ते हे पेशाने डॉक्टर असल्याने त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळांसोबतच अनेक रुग्णांनी आणि सामान्य नागरिकांनी कृतज्ञतेने हार घातले होते. त्यामुळे हा विजय साधना आणि संयमाचा विजय मानला जात होता. या मिरवणुकीत बाळासाहेबांनी एका ठिकाणी थांबून शिवसैनिकांना उद्देशून म्हटले होते की हा विजय माझा नाही, हा विजय प्रत्येक त्या मराठी माणसाचा आहे ज्याला स्वतःच्या घरात उपरं वाटत होतं. या वाक्याने निवडणुकीत उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी शिवसैनिकांना आदेश दिला होता की मुंबई आपल्या हक्काची आहे, तर महापौरही आपलाच हवा. या विजयानंतर बाळासाहेबांनी मोजक्या शब्दात ठणकावून सांगितलं होतं, ही तर फक्त सुरुवात आहे. आता मुंबईचा कारभार मराठी माणूसच चालवणार. या विजयामुळे काँग्रेसचे नेते इतके हादरले होते की त्यांनी या निकालाला लोकशाहीचा पराभव म्हटलं होतं. मात्र बाळासाहेबांनी त्याला मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय म्हणून उत्तर दिलं होतं. डॉक्टर हेमचंद्र गुप्ते महापौर होताच मुंबईच्या राजकारणाची दिशा बदलली. महापालिकेच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. हा विजय इतका मोठा होता की यामुळे शिवसैनिकांमध्ये आपण मुंबई जिंकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला, ज्याचा परिणाम पुढे 1973 मध्ये सुधीर जोशी आणि त्यानंतर मनोहर जोशींच्या विजयात झाला. पुढे देशात काँग्रेसची लाट आली, मोदींची लाट आली. देशाचं राजकारण बदललं, पण शिवसेना आणि मुंबई हे नातं टिकून होतं. मागील अनेक दशकांपासून मुंबईच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. पण गेल्या 3 वर्षात शिवसेना फुटल्यानंतर बरेच बदल झाले आहेत. शिवसेनेची 2 शकलं झाली, एक गट ठाकरेंचा तर एक शिंदेंचा. शिंदे यांची शिवसेना यंदा भाजप सोबत मैदानात उतरली आहे. त्यामुळे हेवे दावे विसरून मराठीच्या मुद्द्यावर उद्धव व राज ठाकरे हे महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आपल्याला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही इथे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण विषयांवर राजकीय माहिती मिळवण्यासाठी ऐकत रहा राजकारण हा पॉडकास्ट. धन्यवाद.